अहमदनगर शहरातील क्लेरा ब्रुस मैदानावर येत्या 3 फेब्रुवारी रोजी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीनं आरक्षण बचाव महाएल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे। या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह इतर दिग्गज नेते समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी व आरक्षणासंदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। नगरच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर ओबीसी भटके विमुक्त एल्गार मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसीचे नेते नामदार छगन भुजबळ साहेब, आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, माजी आमदार प्रकाशजी शेंडगे साहेब, माजी मंत्री महादेवजी जानकर, माजी मंत्री आमदार राम शिंदे, तसेच रामोशी समाजाचे नेते दौलतराव शितोळे, बारा बलुतेदार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही एल्गार परिषद संपन्न होणार आहे। कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्यानंतर राज्याला नामदार छगन भुजबळ साहेब यांचं गंभीर नेतृत्व ओबीसी समाजाला मिळालेलं आहे। आणि एका बाजूला मराठा आरक्षणाची चर्चा होत असताना, मराठा आरक्षणाचे वेगवेगळे आंदोलन होत असताना या आंदोलनाची दुसरी बाजू सुद्धा शासनाला आणि महाराष्ट्रातील जनतेला कळणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून आमची बाजू सुद्धा, ओबीसी समाजाची बाजू सुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं शासनाला कळणार आहे। शासनाने दुसरी बाजू सुद्धा निश्चितपणाने समजून घ्यावी। मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असताना मराठा समाजाला ओबीसी कोणत्याही पद्धतीने आरक्षण देण्यात येऊ नये ही समस्त ओबीसी बांधवांची मागणी आहे। आणि निश्चितपणानं त्या दृष्टीने या मेळाव्यामध्ये चर्चा होईल आणि बदलत्या परिस्थितीमध्ये ओबीसीची नेते मंडळी पुढच्या काळामध्ये या आंदोलनाची काय दिशा राहील या मेळाव्याच्या निमित्ताने स्पष्ट होईल। एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता या निमित्तानं, नगरच्या मेळाव्याच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे आणि त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज या ठिकाणी जमा होणार आहे। 5 लाख ओबीसी समाज या मेळाव्याला जमा होणार आहे आणि आपल्या नेत्यांचे विचार ऐकणार आहेत। धन्यवाद। उद्याच्या 3 फेब्रुवारीला नगर येथे क्लेरा ब्रुस हायस्कूलवर मैदानात सर्व जिल्ह्यातील ओबीसी मार्फत एक मेळावा आयोजित केलाय। त्यासाठी छगनराव भुजबळ साहेब, प्राध्यापक आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, महादेवराव जानकर, टीपी मुंडे सर्वच ओबीसी नेते या ठिकाणी येऊन सर्व ओबीसींना संबोधित करणार आहे। विषय महत्वाचा असा आहे की मराठा समाज आमचा थोरला भाऊ आहे आणि त्या थोरल्या भावाला आरक्षण मिळण्यासंदर्भात आमची तळमळ आहे। पण कालही होती, आजही आहे, उद्या असणार आहे। फक्त त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं ही आमची भावना आहे आणि ओबीसी मध्ये आमचं जे आरक्षण आहे ते अबाधित ठेवावं अशी सरकारला विनंती आणि आमची मानसिकता सगळ्या राज्यातल्या ओबीसींची आहे आणि त्या निमित्तानं हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे। तर सरकारने ओबीसीचं आरक्षण कुठेही डिस्टर्ब न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं हीच भावना राज्यातील सर्व ओबीसीची आहे आणि ते म्हणणं लोकशाहीच्या सरकार पुढे मांडण्यासाठी उद्याचा मेळावा आहे। आणि नेते मंडळी जो आदेश देतील, जी दिशा ठरवतील त्याची पाठ राखणं हे आमच्या सर्व ओबीसींचं कर्तव्य आहे। धन्यवाद। बोलू का? नमस्कार, मी छाया नवले। आता येत्या 3 तारखेला जो आपला ओबीसी मेळावा आहे, ओबीसी सकल मेळावा, मी सर्वांना आव्हान करते, समस्त 12 बलुतेदाराच्या वतीने तसंच कोलाटी समाजाच्या वतीने व सर्व ओबीसीच्या समाजाच्या वतीने मी सर्व समाजाला, सर्व जनतेला आव्हान करते की सर्वांनी वेळ दुपारी 3 वाजता क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या ग्राउंडवर जमावे अशी मी विनंती करते। शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महा एल्गार मेळावा अहमदनगर येथील क्लेरा ब्रुस मैदानात
माननीय आमचे ओबीसी नेते माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या संख्येने इथे पार पाडत आहे। तर या मेळाव्याच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की अनेक ओबीसी संघटनांनी यापूर्वी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे ही भूमिका मांडलेली होती। त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आलेले होते, अनेक प्रकारचे निवेदन प्रशासनाला देण्यात आलेले होते आणि एवढे सारे प्रयत्न करून सुद्धा या राज्य सरकारने शेवटी मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे। मराठा समाजाला जे त्यांनी आरक्षण देण्याचा जी.आर. काढलेला आहे, हे आरक्षण त्यांनी कशाच्या आधारे दिलेले आहे? कारण जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं आहे असं राज्य शासनाचं म्हणणं आहे, तर 50% वर आरक्षणाची मर्यादा त्यांनी वाढवलेली नाही। याचाच अर्थ त्यांनी दिलेलं जे काही आरक्षण आहे हे आरक्षण त्यांनी 50% आत म्हणजेच ओबीसी मधूनच त्यांना आरक्षण दिलेलं आहे। मग आम्हाला सर्वात मोठा प्रश्न हा पडलेला आहे की या राज्य सरकारने 50% आतलं मराठा समाजाला आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे की ओबीसी समाजाची फसवणूक केलेली आहे। ही संभ्रम अवस्था सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे ओबीसी बांधव अस्वस्थ झालेले आहेत आणि यामुळेच आम्ही माननीय आमचे ओबीसी नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये यापुढील आमची ओबीसीची दिशा काय असणार आहे हे 3 तारखेच्या महाएल्गार मेळाव्यामधून ते आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही आमची ओबीसीची पुढील दिशा ठरविणार आहोत। धन्यवाद।